सोनं ऑलमोस्ट 1,00,000 रुपये तोळा झालेला आहे। आपण जर काही वर्षांपूर्वी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज आपल्याला खूप फायदा झाला असता, असं बऱ्याच लोकांना वाटत असेल। पण आज मी तुमच्यासोबत एक डेटा शेअर करणार आहे, त्यावरून तुम्हालाच ठरवायचं आहे की पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे का अजून कुठल्या ॲसेटमध्ये। 1979 मध्ये सोनं हे 937 रुपये तोळा होतं, आज ते 1,00,000वर पोहोचले आहे। असं वाटतं की सोनं खूप महाग झालेलं आहे, पण आपण जर कॅल्क्युलेट केलं तर सोनं हे 10.7% CAGR ने दरवर्षी वाढलेलं आहे। तेच जर आपण सेन्सेक्स सोबत कम्पेअर केलं, जे की इक्विटीला रिप्रेझेंट करतं, तेव्हा सेन्सेक्सची व्हॅल्यू ही 100 रुपये होती, जी की आज 82,000वर गेलेली आहे। आणि आपण जर कॅल्क्युलेट केलं तर सेन्सेक्सने 15.7% दरवर्षीने परतावा दिलेला आहे। मग आता तुम्हालाच ठरवायचं आहे पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे का इक्विटीमध्ये। त्याशिवाय सोनं सांभाळण्यामध्ये रिस्क आहे, त्यासाठी लॉकर लागतं आणि रस्त्यावर चोऱ्या सुद्धा होतात। पण इक्विटीमध्ये तसं काहीही नाही, इक्विटीमध्ये तुमचे युनिट कोणीही चोरू शकत नाही। आणि इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे म्युच्युअल फंड। तुम्हालाही म्युच्युअल फंड थ्रू वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा। थँक्यू।